नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. मी कृष्णा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनल कृष्णा क्रिएशनमध्ये. आज आपला हा एक छोटासा ट्रॅक होणार आहे डाक भैरीकडे. तर आपण जाणार आहोत. हा जो व्हिडिओ होणार आहे आपला एकदम ब्युटिफुल होणार आहे, कारण आजचा हा जो ट्रॅक आहे तो एक ॲडव्हेंचर आणि एक थ्रिलिंग पॉईंट आहे. तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा, बिलकुल भी ब्लॉगला स्किप करू नका. चला तर मग सुरू करूया आपला हा पुढचा प्रवास डाक भैरीकडे. लेट्स गो. आता आम्ही पोचलो आहोत या जांभोली गावामध्ये. आम्ही बाईक वगैरे पार्किंग इथे करून इथे एक छोटंसं मंदिर आहे कोंडेश्वर महादेवाचं. आम्ही इथं दर्शन करून इथूनच सुरू करतोय आपण डाक भैरीचा प्रवास. फायनली मित्रांनो, आम्ही हा रिस्की पॉईंट कवर करून आम्ही पोचलो आहे डाक भैरीवरती. खरंच हा पॉईंट कवर करताना मनामध्ये धाकधूक हे होतेच. त्यामुळे डाक भैरी हा अचूक शब्द आहे या किल्ल्याला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं वर एक कुंड आहे पाण्याचं. हे पाणी तुम्ही पिऊ शकता. या ठिकाणी भैरी मातेचं एक छोटंसं मंदिर आहे. बरेच लोक येतात दर्शनाला या ठिकाणी. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हा रिस्की पॉईंट एवढा कव्हर करून इथे फक्त एक गुफा आहे. या ठिकाणाहून तुम्ही सह्याद्रीचा जबरदस्त व्ह्यू इथून पाहू शकता. लेट्स मी शो यू द व्ह्यू.
my dollars make it hurt. मित्रांनो, ह्या ठिकाणी आम्ही मंदिराची पूजा वगैरे करून थोडासा प्रसाद खाऊन थोडा वेळ आराम करू. मित्रांनो, हा ट्रॅक पूर्ण जबरदस्त होता, थ्रिलिंग होता, एकदम ॲडव्हेंचर होता. चढताना तर वाटलंच आम्हाला, पण आता उतरताना 100% आमची थोडीफार लागणारच आहे. तुम्हाला जर ट्रॅक हा करायचा असेल तर तुम्ही शूज हा ग्रिपचाच वापरा. मी या ठिकाणाहून वर चढताना आणि खाली येताना शूज वापरलाच नाही आहे, कारण मला जसं कम्फर्टेबल वाटलं तसं मी केलं. जर तुम्ही शूजनी कम्फर्टेबल असाल तर तुम्ही शूज घालून करू शकता. मित्रांनो, ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर.